नमस्कार मंडळी, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं एका नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. याना केव्ज. हुबळीवरून बेंगलोरकडे जात असताना डावीकडे एक बोर्ड लागतो याना केव्जचा. तिथून 21 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला याना केव्जचं दर्शन होतं. निसर्गरम्य वातावरण आणि चहूबाजूंनी वेढलेल्या झाडांमधून एक छोटासा रस्ता याना केव्जच्या बाजूने जातो. हाच रस्ता पुढे जाऊन गोकर्ण आणि मिर्जन फोर्ट तसेच मुर्डेश्वर या ठिकाणीही जाऊ शकतो. केव्जकडे जात असतानाच विभूती वॉटरफॉल नावाचा एक धबधबा लागतो. तिथेच 20 रुपयाचं पर पर्सन तिकीट घेऊन आपण या वॉटरफॉलच्या रस्त्याने पुढे जाऊ शकतो. कडगलचं हे जंगल इथे असणाऱ्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. फॉरेस्ट आर द नॅचरल ऑक्सिजन बँक. प्रोटेक्ट फॉरेस्ट. सध्या डिसेंबरचा महिना चालू असल्यामुळे वॉटरफॉलचा फ्लो बराच कमी होता. तरीही निसर्गरम्य अशा वातावरणात ते संथ गतीने पाणी वाहतच होतं. धबधब्याचा आनंद सर्व पर्यटकांना घेता यावा यासाठी तिथे जवळच चेंजिंग रूमची सुविधा देखील अवेलेबल आहे. तसंच निसर्गाचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी ठिकठिकाणी असे डस्टबिन पॉइंट लावलेले आहेत. घाटाची चढाईची श्रेणी थोडीशी कठीण असल्या कारण टू व्हीलर वाल्यांना थोडासा त्रास देखील होत होता. याना केव्जच्या जवळ आल्यानंतर 20 रुपये पर पर्सनचं तिकीट घेऊन आपण या कच्च्या रस्त्यानं याना केव्जकडे प्रस्थान करतोय. याच त्या 6,500 करोड वर्ष हिमालयापेक्षा जुन्या असणाऱ्या याना केव्ज, जिथं भस्मासुराचा नाश झालेला. याना कडगल जंगलाच्या रेंजमध्ये असलेलं एक निवांत असं पर्यटन स्थळ, जे भारतातल्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये मालेनाडू क्षेत्राचा एक भाग आहे. याबद्दल सांगायचं झालंच तर हे कर्नाटकातील सर्वात स्वच्छ गाव आणि भारतातील दुसरे सर्वात स्वच्छ गाव आहे, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 357 मीटर आहे. याना हे भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर या दोन्ही भव्य दिव्य अशा कळसांसाठी प्रसिद्ध आहे. आणि हे शिखर पूर्ण अशा काळ्या रंगाच्या कास सुना या दगडांपासून बनले गेलेत. यामध्ये भैरवेश्वर शिखराची उंची 120 मीटर तसेच मोहिनी शिखराची उंची 90 मीटर आहे. येथील धार्मिक स्थळांबद्दल बोलायचं झालंच तर भैरवेश्वर शिखराच्या खाली असणाऱ्या गुहेमधील मंदिरामुळे याला एक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जिथं एक स्वयंभूलिंग आहे. त्यावरती छतावरून पाणी टपकलं जातं, त्यामुळे याचे पावित्र्य अजून जास्त वाढलं गेलं. शिवरात्री दिवशी इथं वेगवेगळ्या उत्सवांसोबत रथयात्रा देखील काढली जाते. हे स्थान आणि आसपासची जागा सदाबहार अशा प्राकृतिक जंगलांसाठी पण जाणली गेली जाते. पुराणातील मान्यतेनुसार यानामधील ही शिखरे एका वेगळ्याच गोष्टींसाठी ओळखली जातात. भस्मासूर नावाच्या राक्षसाला जे वरदान भेटलेलं की तो ज्याही गोष्टीवरती हात ठेवेल ती वस्तू भस्म होऊन खाक होऊन जाईल, जे त्याला भगवान शिव यांनी दिलेलं. ज्या भगवान शिवांकडून हे त्याला वरदान भेटलेलं त्यांच्यावरतीच भस्मासूर हे अलौकिक वरदान प्रयोग करून पाहतो. यात भगवान शिव विष्णूजींकडून मदत मागतात आणि त्यानंतर विष्णूजी एका सुंदर महिला मोहिनीचं रूप घेऊन भस्मासुराच्या समोर प्रकट होतात. भस्मासूर मोहिनीच्या सुंदरतेवरती मोहित होऊन तिच्यावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये अट अशी असते की मोहिनी जसं नृत्य करेल तसंच भस्मासूरही करेल. मोहिनी भस्मासुरासोबत नृत्य करता करता आपला हात तिच्या डोक्यावरती ठेवते आणि भस्मासूर देखील तिची कृती करत त्याचा हात स्वतःच्याच डोक्यावरती ठेवून भस्म होतो आणि तेच हे त्याचे भस्म झालेले अवशेष.